ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सादडे मादळे परिसरात गव्याच्या कळपाच्या झुंडीने वावर, नागरिक व शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण। करवीर तालुक्यातील सादडे मादळे परिसरात वन्यजीवांचा वावर अलीकडे वाढला आहे। जंगलांप्रमाणे मुख्य रस्त्याच्या बाजूला नागरिकांच्या डोळ्यासमोरच वन्य प्राणी बिनधास्त वावरताना दिसत आहेत। दिवसाढवळ्या गव्यांचे प्रचंड कळप, बिबट्या व रानडुकरे यांचे सहज नागरिक व वाहन चालकांना दर्शन होत आहे। मात्र यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान होत असून शेतकरी दिवसाई शेतात जाण्यास घाबरत आहेत। वन्य प्राणी पाहण्यासाठी आपणास अभयारण्यात जावं लागतं। मात्र मागील काही वर्षापासून अभयारण्यातील गवे, बिबटे, रानडुक्कर असे विविध वन्य प्राणी आपल्या कोल्हापूरपासून अगदी जवळच असलेले सादडे मादळे कासारवाडी या डोंगरात सहज निदर्शनास येत आहेत। येथील बिबट्यांचा वावर हा नेहमीचाच आहे। तर सुरुवातीला 1-2 दिसणारे गवे आता 25 ते 30च्या कळपाने झुंडीच्या झुंडी फेडताना नागरिक, शेतकऱ्यांसह प्रवाशांच्या निदर्शनास येत आहेत। रविवारी सकाळी मादळेपासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर गिरोलीच्या दिशेने कोल्हापूरच्या बाजूस 20 ते 25 गव्यांचा कळप जंगलातून सहज रस्त्याच्या बाजूला वावरताना स्थानिक नागरिक व वाहन चालकांनी पाहिला। अनेकांनी त्यांचा आपल्या मोबाईलमध्ये फोटो, व्हिडिओ केले। सध्या शेतात रब्बी हंगामातील कोवळी पिकं आहेत। त्यामध्ये 25 ते 30 गव्यांचे कळप रानडुकरे शिरल्यानंतर पिकाचा पूर्ण फडशा पाडतात। शेतकऱ्यांचे हंगाम वाया जाऊन आर्थिक नुकसान वारंवार होऊ लागला आहे। वन विभागाकडून मात्र कोणतीही ठोस उपाययोजना दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। शेतातील वन्य प्राण्यांच्या वावरामुळे शेतकऱ्यांनाही आता धोका निर्माण झाला आहे। वन विभागाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते आहे। महानकरी न्यूजसाठी विद्याधर कांबळे, पुलाची शिरोली।